वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, अप्पांच्या गप्पामध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आठवणीतला दीपक या माझ्या सिरीजचा तिसरा भाग करतोय आणि कदाचित तो शेवटचा असेल. अनेक लोकांना बोलायचं आहे, आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत, पण विषय कुठेतरी संपवावा लागेल ना, थांबावा लागेल. तर मला आत्ता माहिती नाही काय करेन मी ते, पण असा विचार करतोय हा शेवटचा असावा. तर जास्ती न बोलता आजचा भाग सुरू करूया. बोलते माझी गुरु बहीण संस्कृत पंडिता सुरेखा जोशी. नमस्कार, मी सुरेखा जोशी, आप्पाचे गुरु भगिनी. आप्पानी दीपक बोरकरांच्या वरती 2 एपिसोड केले. त्याच्यात अनेक बुजुर्ग मंडळींनी दीपक दादांच्या खूप छान आठवणी सांगितल्या आणि म्हणून मला पण असं वाटलं की मी काही आठवणी सांगाव्यात. दीपक दादाची माझी पहिली ओळख प्रभाकर पंडित, माझे गुरु संगीत दिग्दर्शक प्रभाकर पंडित यांच्याकडे झाली. प्रभाकर पंडित आणि त्यांच्या पत्नी अनुराधा पंडित या दोघांच्याकडून मला वारंवार दीपक दादांच्या बद्दल खूप कौतुकाचे शब्द ऐकायला मिळत असत. कष्टाळू, मेहनती, गुणी आणि लईला पक्का आहे. कुठलंही वाद्य जर वाजवायचं असेल तर तो पूर्ण एकाग्रतेने वाजवतो. त्याच्याबद्दल त्या दोघांना त्याचं फार कौतुक असे. नुसतं गाण्याच्या क्षेत्रात, संगीताच्या क्षेत्रातच नाही तर अगदी स्वयंपाकघरात सुद्धा जेव्हा अनुराधाताई साधे मेदूवडे करत आणि त्या हाताने करताना त्याला मध्ये भोग पाडत, त्याचं सुद्धा त्यांना इतकं दीपक दादाला कौतुक असायचं की ते म्हणायचं किती छान करताय तुम्ही. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे काही वेगळेपण आढळलं त्याचं कुतूहल जागवतं आणि तो ते ॲप्रिशिएट करतो, त्याला ते फार आवडतं असं त्या नेहमी सांगायच्या. दीपक दादांच्या बद्दल अशा अनेक आठवणी तर आहेच. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे जेव्हा तुमची खुशी हाच माझा सौदा ह्या चित्रपटाचं संगीताने गाण्याचं ध्वनिमुद्रण करायचं होतं तेव्हा प्रभाकर पंडितांनी दीपक दादाला घेतलं होतं. पण तिथला जो मेसेंजर होता त्यांनी कंप्लेंट केली की दीपक दादाचं CMA कार्ड नाहीये तर त्याला कसं वाजवायला देणार. तेव्हा पंडितांनी तिथे सांगितलं तुमची काय पेनल्टी असेल ती कट करून घ्या, पण माझ्या रेकॉर्डिंगमध्ये दीपक दादाच वाजवणार आहे. मला वाटते त्यांच्या प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये साईड रिदमला दीपक दादाच असे. जेव्हा अनुराधाताईंनी पुण्याला एक भजनी मंडळ सुरू केलं तेव्हा आवर्जून दीपक दादांनी देवाची ये द्वारी या त्यांच्या ज्या अल्बम ज्याला डबल प्लॅटिनम डिस्क मिळाली होती त्यावेळेस जे टाळ वाजवले होते ते त्यांना मुद्दामून भेट म्हणून दिले होते की हे टाळ तुम्ही वापरा, आणि त्याने ते अजून जपून ठेवलेले आहेत, अजून त्या ते वापरतात. असा हा दीपक दादा त्यांच्या फेसबुकवर माझ्या कुठल्या तरी व्हॉट्सअपवर टाकलेला मेसेज तो जर चांगला असेल तर तो आवर्जून त्याचं कौतुक करत असे, प्रत्येक गोष्टीला दाद देत असे. एवढंच काय, पण काही गोष्टींना तो सुंदर सल्ला पण देत असेल, सुरेखाताई असं करा, असं करू नका म्हणून. तर असा हा अतिशय गुणी कलाकार आप्पांच्यामुळे आणि प्रभाकर पंडितांच्यामुळे मला भेटला, त्याच्याबद्दल मला खूप आनंद होतो. आणि असा एक सुंदर आपल्या आयुष्यात दोस्त होता याचं मला खूप समाधान वाटतं. सुरेखाने ज्या चित्रपटाचा आता उल्लेख आहे ना, तुमची खुशी हाच माझा सौदा, तो साधारण 77-78 साली चित्रपट तो आला
आणि मग नॅचरली त्याचं जे रेकॉर्डिंग झालं असेल गाण्यांचं ते 75-76 साली झाले. आणि माझ्या माहितीप्रमाणे दीपकने चित्रपटासाठी वाजवलेला हा पहिलाच चित्रपट आहे. ह्याची एक आठवण मला अशी आठवते की त्या चित्रपटामध्ये अनेक गाणी होती आणि त्या 2 लावण्या होत्या आणि त्या लावण्या गायल्या होत्या पुष्पाताई पागधरेंनी. अप्रतिम गायल्या होत्या. आणि त्या लावण्या वाजवण्यासाठी माझ्या मास्तरांनी, पंडित सरांनी तेव्हाचे प्रसिद्ध ढोलकीपट्टू पंडित विधाते यांना बोलवलं होतं वाजवायला. हा माणूस म्हणजे खूप ग्रेट माणूस होता. एक तर रागदारीचा खूप अभ्यास त्याचा, ऑर्गन चांगला वाजवायचा आणि झिलकरी आपण म्हणतो ना वरच्या पट्टीत गाणारे, तो हा सहज गायचा ती झील. त्या काळामध्ये 3 झिलकरी होते माझ्या माहितीतले आणि माझ्या ओळखीतले चांगले. त्यात एक तर होता आमचा मित्र वाग्या, म्हणजे चित्रपटात तुमचं पिंजरा चित्रपट आला होता ना त्यातलं ते ग साजणी गाणारा वाग्या म्हणजे विष्णू वाघमारे. दुसरा होता जी मल्लेश आणि तिसरा हा आमचा मित्र पंडित विधाते. आणि या पंडित विधातेकडे दीपकला खूप छान टिप्स मिळाल्या होत्या. लोकसंगीतामध्ये तुमची लोकवाद्य आहेत म्हणजे टुणटुण आहे किंवा चोणका आहे, मंजिरी आहे, ट्रँगल आहे आणि घुंगरू हे कुठच्या पद्धतीने वाजवायची. आणि ह्या टिप्सचा दीपकला त्याच्या पुढच्या सर्व रेकॉर्डिंग्समध्ये खूप फायदा झाला होता. माझ्या नंतरच्या पिढीमधला माझा एक हुशार मित्र आहे ज्याचं नाव आहे मिथिलेश पाटणकर. ह्याची भेट माझी झाली साधारण तो 9वीत असताना, खूप जुनी. आणि त्यांनी त्यावेळेस संगीत दिलेलं एक अल्बमचं संगीत संयोजन मी केलं होतं ज्यामध्ये प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर होता. मी आता सुरेशला अरे तुरे म्हणतो कारण तो माझा मित्रच आहे, तो जवळचा. नंतर मृदुला दाडे, अनिरुद्ध दोषी ठाण्यामध्ये राहणार अशी मंडळी होती. अप्रतिम म्युझिक केलं होतं आणि त्याचं संगीत संयोजन माझ्याकडे आलं होतं. आणि तो मुलगा आज कुठे आहे म्हणजे काय काय करतो तो आज. संगीत संयोजक झालाय, संगीतकार तर आहेतच तो, गायक आहे, अप्रतिम कार्यशाळा घेतो, निवेदन असो किंवा मुलाखती का अप्रतिम घेतो. मुलाखत घेण्यामध्ये खूप हुशार झालाय मुलगा. तर असा हा ऑलराऊंडर दीपक बद्दल बोलतोय, ऐकूया. नमस्कार. 3 गाणी मला आठवत आहेत. पहिलं गाणं 1982 किंवा 83 साली रेकॉर्डिंग झालेलं गाणं असेल आणि ते मी माझ्या आयुष्यात बघितलेलं पहिलं रेकॉर्डिंग. त्या गाण्याच्या वेळी तालवाद्य वादक जे होते त्यांच्याबरोबर नंतर मी खूप काम केलं. आणि नंतर संगीतकार अवधूत गुप्तेंचा जो चित्रपट आला होता, आय थिंक त्या चित्रपटाचं नाव होतं मोरया. त्यातली जी लावणी होती, ईमेल काल इंटरनेटवर केला, हे गाणं जान्हवी प्रभूंनी गायलं होतं. आणि त्या गाण्यात एक मी जे संगीत संयोजन केलं होतं त्यात घुंगरू तरंग या वाद्याचा खूप सुरेख वापर मला करायला मिळाला आणि तो वाजवणारे वादक देखील तेच होते. आणि त्यानंतर 2012 साली माझा मुलगा विदित पाटणकर याचा अल्बम विदित द 3G बॉय हा जेव्हा करायचं ठरलं तेव्हा त्यात होळीचं एक गाणं होतं. त्या होळीच्या गाण्यामध्ये सगळी छान छान वाद्य, बगल बच्चा किंवा चोणकं असेल, बरीच वाद्य ज्या वादकांनी वाजवलं तेही वादक तेच होते ज्यांना मी 1982 किंवा 83 साली पहिल्यांदा वाजवताना बघितलं. या ज्येष्ठ वादकाचं नाव आहे श्री दीपक बोरकर. दीपक बोरकर हे आमचं असं आयुष्य व्यापून राहिलेले एक वादक. कारण रेकॉर्डिंगला निघायचं म्हणजे आदल्या दिवशी दीपकजींना सगळ्या वाद्यांची लिस्ट पाठवायची, हा ठरलेला आमचा शिरस्ता. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाता जाता मला एक पटकन आठवण झाली आता की या मिथिलेशचं पहिला अल्बम आणि त्याचे वडील विश्वास पाटणकर यांचा पण पहिला अल्बम, या दोन्हींचं मी संगीत संयोजन केलं होतं. म्हणजे अशी संधी मिळणारा मी एक कदाचित दुर्मिळ माणूस असेल. आणि हा एक प्रकारे विक्रम असं म्हणूया की पिता पुत्रांचे पहिले अल्बमचं संगीत संयोजन माझ्याकडनं झाले. माझा गायक संगीतकार मित्र जो माझा खूप आवडता आहे दोन्ही फॅकल्टी मधला, तो म्हणजे
मिलिंद इंगळे. साधारण 75-76 साली एका कॉम्पिटिशनमध्ये, वसंत देसाईंच्या गाण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये माझी त्याची ओळख झाली. तो गायला आला होता, मी तिकडे वादक म्हणून होतो आणि त्या ओळखीचं मग रूपांतर दोस्तीमध्ये आणि छान मैत्रीमध्ये कधी झालं नाही समजलं मला. आणि नंतर त्यांनी केलेल्या अनेक संगीत रचना, त्याचं संगीत संयोजन माझ्याकडनं झालंय. तो बोलतोय दीपकबद्दल, ऐकूया. नमस्कार, मी मिलिंद इंगळे. दीपक बोरकर आणि माझी पहिली ओळख झाली ती साधारणपणे 1991 साली, जेव्हा माझा पहिला अल्बम मी केला रेकॉर्ड, दिस नकळतच आहे, जो अरुण दाते आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायला होता आणि आप्पा बडवकरनी त्याचं अरेंजमेंट केली होती. आणि त्यावेळेला त्या 8ही गाण्यांमध्ये दीपक बोरकरचा सहभाग होता. दीपक बोरकर म्हणजे परममित्र, जगनमित्र म्हणूया असं होतं. आणि त्यावेळेला ह्या 8 गाणी करताना मात्र मला त्याची खूप जवळ ओळख झाली. तो जवळला बघायला मिळाला मला की तो त्याचा स्वभाव कसा आहे, कसा वागतो. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की हा कुठेही जगात, कुठेही बऱ्याच गायकांवर तो जायचा, जगभर टूर करायचा आणि तो स्वतः करता तर वेगवेगळी वाद्य तर आणायचाच, पण इतरांच्या करता काही ना काहीतरी गिफ्ट घेऊन यायचा. मला आठवत आहे त्यावेळेला मोबाईल्स वगैरे काहीच नव्हतं, पेजरसुद्धा नव्हतं इनफॅक्ट, पण एक घरात आन्सरिंग मशीन असायचं ज्याच्यामुळे आपण जर घरी नसलो आणि कोणी आपल्याला फोन केला तर ते आन्सरिंग मशीनवर त्यांचा व्हॉइस रेकॉर्ड व्हायचा आणि मग तो आपण घरी यायचा आणि तो आपण ऐकायचे मेसेजेस. असं तो आन्सरिंग मशीनवाले फोन होते आपल्याकडे सगळ्यांच्याकडे. आणि फक्त त्यात काय असायचं की आपण सुद्धा खूप पुढे बाहेरगावी आहोत, तर तो मेसेज ऐकायचा कसा, तर त्याच्याकरता एक टोन क्रिएटर नावाचं छोटंसं असं पेजरसारखं इन्स्ट्रुमेंट मिळायचं आणि ते जर तुम्ही त्या फोनमध्ये लावलं ते तो टोन क्रिएट करायचा आणि मग तुम्हाला कुठूनही जगात तुम्हाला ते घरातले मेसेज ऐकायला मिळायचे. तर मी सहज दीपकला म्हटलं की अरे असा मिळतं कुठेतरी. हो म्हणे, मला माहिती ते मिळतं, मी एक काम करतो, मी ज्या पुढच्याला अमेरिकेला जाईन तर तुझ्याकरता ते आणतो. आणि मग मी 1-2 महिन्यात विसरून पण गेलो. 2-3 महिन्याने मला फोन आला त्याचा, मिलिंद मी तुझ्याकरता ते इन्स्ट्रुमेंट आणलंय. आणि इतकं आठवणीत ते आणलं आणि मला ते दिलं आणि त्याचा पुढे मला खूप उपयोग झाला. दीपकचं दुसरं म्हणजे की नंतर मला त्याची एवढी सवय झाली म्हणायला हरकत नाही की माझ्या प्रत्येक गाण्यामध्ये म्हणजे कधी असं म्हणायचं की नाही इथे काही थोडंसं साईड रिदम नसलं तरी चालणार आहे. असं असलं तरी मला वाटतं की नाही, या गाण्यामध्ये दीपक बोरकरचं थोडंसं एक तरी वाद्य वाजलंच पाहिजे. मग ते माझे गारवा असेल, सांग गारवा असेल, ये हे प्रेम असेल, रसिया असेल किंवा इतर मी चित्रपटामध्ये गाणी केली किंवा मी जे 36 मिनिटाचं गाणं केलं आहे, तुझ्या टपोर डोळ्यात माझं एवढंसं गावं, या प्रत्येक अल्बममध्ये दीपक बोरकरचा सहभाग होता. म्हणजे मला तो असं वाटतं की माझा तो लकी मॅस्कॉट आहे की तो माझा पाहिजेच, असा हा आमचा सगळ्यांचा मित्र दीपक बोरकर. पुण्यामध्ये एक अप्रतिम रेकॉर्डिस्ट आहे जो संगीतकार पण आहे आणि त्याच्या स्टुडिओचं नाव मला वाटतं शिवरंजनी आहे. त्याचं नाव आहे ओंकार खेळकर. या मुलाबरोबर मी खूप काही काम केलेलं नाही, एखादा प्रोजेक्ट केला असेल, पण दीपक ह्याच्याबद्दल बोलत का छान. आमचा मित्र वायब्रोफोन गिटार वाजवणारा ज्ञानेश देव सांगतो आणि त्याच्या स्टुडिओमध्ये दीपकने जे अप्रतिम काम करून ठेवलंय त्याबद्दल बोलतोय हा ओंकार, ऐकूया. नमस्कार, मी ओंकार केळकर, शिवरंजनी स्टुडिओमध्ये रेकॉर्डिस्ट म्हणून काम करतो. 1996ला जेव्हा स्टुडिओ सुरू झाला तेव्हापासनं दीपक बोरकर हे नाव आम्ही ऐकत आलोय. इंडस्ट्रीमध्ये मोठे रिदमिस्ट, साईड रिदमिस्ट म्हणून त्यांचं नाव होतं. कधी बघितलं नव्हतं, पण त्यांना पुण्यात आणण्याचं श्रेय नरेंद्र भिडे यांना जातं. तेव्हा मुंबईतली लोक आर्टिस्ट फार कमी यायचे पुण्यामध्ये. पुण्यामध्ये आले तर त्यांचं पेमेंट खूप असायचं, कारण परवडायचं नाही. मुंबईत यायचं आणि जायचं, मुंबईत खूप काम असायचं. तर ते आले, ते ज्ञानेश देव, राजेश देव हे आले ते नरेंद्र भिडे यांच्यामुळे. आणि ते आल्यानंतर आम्ही जे बघितलं की अख्खा त्यांचा गाडी भरून त्यांनी वाद्य आणली होती. काम किती होतं हा महत्वाचा मुद्दा नाही, गाडी भरून वाद्य आणली होती. आणि ते ज्या प्रेमाने वाद्यांचं सगळं विश्लेषण करून दाखवायचे ते फार आश्चर्यजनक होतं. म्हणजे आम्हालाच नाही, कोणीही आलं की त्यांना म्हणलं यांना दाखवता का जरा, सगळी वाद्य त्यांनी आणलेली वाजवून दाखवायचे. हे असं वाजतंय, ते तसं वाजतं, मी इथून घेतलं, मी तिथून घेतलं, मी अमेरिकेवरून आणलं, मी सिंगापूरवरून आणलं, हे सगळ्यांना प्रेमाने दाखवायचे. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं अजून एक म्हणजे हार्प वाजवणं.
हार वाजवण्यापेक्षा हार ट्यून करणं ते इतक्या पटकन करायचे की ते विचारायचे की राग कुठला आहे, कुठला वर्ज्य सूर आहे आणि स्केल काय आहे त्याचं, हे विचारून लगेच 3ऱ्या मिनिटाला त्यांचा हार तयार असायचं. आणि तसा हार वाजवणं मी आज ताऱ्यात कोणाचं बघितलं नाही. असे हरवणारी कलाकार, अप्रतिम कलाकार. मी अरेंजमेंट केलेल्या घुंगरू चित्रपटासाठी 6 गाणी होती. त्या 6 गाण्यांचं सगळं साईड रिदम त्यांनी वाजवला होता. अशा महान वादकाला सलाम. आमचा एक डॉक्टर मित्र आहे, जो सगळ्यांना मदत करायला पहिला नंबर असतो याचा मदत करण्यामध्ये. तो आहे आमचा डोळ्याचा डॉक्टर मित्र माझा अजित देवल. प्रोफेशनने तर डॉक्टर आहे, पण संगीत वेडा आहे, स्वतःची संस्था आहे, गातो. आणि खास त्याला क्रेज आहे जी ती R.D. बर्मनच्या गाण्यांची. R.D. बर्मनच्या गाण्यांचे अनेक कार्यक्रम तो करणार आहे तो अजून पुढे. आणि त्या अनेक कार्यक्रमांमध्ये दीपकने वादन केलेलं आहे. बोलतोय तो, ऐकूया. नमस्कार, मी डॉक्टर अजित देवन आणि आज एका अतिशय मोठ्या म्युझिशियनबद्दल मला बोलायचं आहे. आणि मला दीपक बोरकर या व्यक्तीबद्दल मी कमीत कमी 1.5 तास 2 तास वाटेल तेवढं बोलू शकतो. पण माझ्या दीपकजींची संबंध म्हणजे जवळजवळ गेले 25 वर्ष. आम्ही अनेक कार्यक्रम एकत्र केले. ते किती मोठे म्युझिशियन होते, त्यांचं तालवाद्य विविध सेवा हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्यांच्याकडून जी शिकलो की कुठल्याही प्रोफेशनमध्ये प्रत्येकाने ती करायला हवी ती म्हणजे आपल्या कामाबद्दल सिन्सिअरिटी. म्हणजे आपण जेव्हा कमिट करतो कुठल्याही गोष्टी, ते ज्या पद्धतीने दीपकजी करायचे रेकॉर्डिंगमध्ये आणि स्टेजमध्ये मी स्वतः बघितलं आहे, ती एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो. कारण आम्ही जवळजवळ गेली 22-23 वर्ष R.D. बर्मन शोज एकत्र अनेक केले. सो त्याच्यामध्ये मी त्यांचं कुठल्याही म्हणजे एखादं वाद्य जरी एका गाण्यासाठी वापरलं गेलं असेल ओरिजिनल गाण्यामध्ये, तर ते वाद्य ते नेहमी असं नाही की त्याच्यामध्ये की नको रे एकाच गाण्यासाठी का आणावं असं त्यांनी कधीच केलं नाही. सो आणि त्यांच्याकडे म्हणजे जो भंडारा होतं इन्स्ट्रुमेंट्सचं, ते म्हणजे दॅट वॉज जस्ट अमेझिंग. आणि कितीही छोटा किंवा मोठा शो असेल ते त्यांचं ते घेऊन सामान, त्यांचं इन्स्ट्रुमेंट्स ते घेऊन यायचे, ते दॅट वॉज जस्ट अमेझिंग. तर ती एक महत्त्वाची गोष्ट मी त्यांच्याकडून नेहमी शिकलो की कुठल्याही कामात सिन्सिअरिटी आणि पंक्च्युअलिटी आणि ते कमिट केल्यानंतर ते काम पूर्ण करणं, हे मी नेहमी प्रत्येकाला सांगतो त्यांच्याबद्दल. आणि इन्स्ट्रुमेंट्स कशी जपावी किंवा अनेक वेळा ते मला सांगायचे की मी प्रत्येक म्युझिशियनला पण ते सांगताना मी ऐकलं की तुम्ही फॉरेनला जाता शोज करताना, तेव्हा तुम्ही नेहमी जे पैसे तुम्हाला मिळतात ते इन्स्ट्रुमेंट्समध्ये जरूर त्यातले काही भाग इन्व्हेस्ट करा. कारण ती जी वाद्य तिकडे मिळतात ती आपल्या देशात मिळत नाही, तर ती तुम्ही करा आणि आपल्या कामात सिन्सिअरिटी ठेवा. सो हॅट्स ऑफ टू दीपकजी. आम्ही नेहमीच तुम्हाला मिस करू. स्पेशली माझ्या R.D. बर्मन शोमध्ये आय विल ऑलवेज मिस दीपक बोरकर. थँक्यू. मी जेव्हा या फील्डमध्ये आलो ना म्युझिक अरेंजर म्हणून, तर ॲथॉन्टिक ढोलकी काय असते त्याची मला कल्पना नव्हती. पण जेव्हा मनोहरची माझी ओळख झाली तेव्हा समजलं की जी तमाशातली ढोलकी वाजते ना, तो ओरिजिनल ढोलकीचा बाज काय आहे तो मला मनोहर करून समजला. आणि मग नंतर त्याबरोबर खूप काम केलं मी. आणि अर्थात दीपक तेव्हा असणारच माझ्याबरोबर. तो सांगतोय दीपकची आठवण, ऐकूया. नमस्कार सगळ्यांना. मी मनोहर गोलांबरे, या क्षेत्रातला एक ढोलकीवादक म्हणून बरीच वर्ष ही काम करतो. आज आपण स्वर्गीय दीपकजी बोरकर यांच्या आठवणीमध्ये आपण यामध्ये काही गोष्टी सांगणार आहोत. खरं म्हणजे त्यांची माझी फार जुनी ओळख आहे. म्हणजे मी ज्यावेळी मंगलगाणी दंगलगाणी हा कार्यक्रम वाजवत होतो त्यावेळी ते मला भेटायला एकदा आले होते आणि जाम प्रचंड खुश झाले होते. ते मला म्हणाले, अरे तू छान वाजवतोस, तू ये रेकॉर्डिंग क्षेत्रामध्ये. आणि योगायोगाने त्यावेळी आप्पा वढावकरांचं रेकॉर्डिंग होतं आणि त्यावेळी ते आले होते, ते वाजवायला होते. त्यावेळी एक उत्कृष्ट वादक, तालवादक, परत त्यांचा अधिकार फार मोठा, कारण इतक्या रेकॉर्डिंग त्यांनी वाजवलेला. पण आमच्यासारख्या नवीन कलाकाराला देखील त्यांनी इतकं छान
सांभाळून घेतलं आणि ते सांगायचे प्रत्येक वेळेला. म्हणजे रेकॉर्डिंगला मी पाहिलं होतं त्यांचं, की ते सगळ्या जेवढी जे म्युझिशियन असायचे त्यांना ते टायमिंग द्यायचे. म्हणजे इथे असा हा पिकअप आहे, इथे आडबार हे आहे, जे तो ठेका. त्याने एक वेगळी लिपी काढली होती. खरं म्हणजे ज्या त्यांच्यानंतर आमच्यासारख्या बऱ्याच मंडळींना त्या लिपीची म्हणजे फार मदत झाली. असा हा फार वेगळा माणूस होता. म्हणजे खरं म्हणजे ते उत्कृष्ट तालवादक तर होतेच, पण एक मोठा माणूस होता. फार म्हणजे लोकांना सदैव मदत करणारा. म्हणजे कुठेही त्याला आपला असा आविर्भाव नव्हता त्या माणसाचा, की मी इतका मोठा माणूस आहे, असं काही नव्हतं त्या माणसामध्ये. कारण त्यांनी इतक्या क्षेत्रामध्ये म्हणजे ऑर्केस्ट्रा असेल, संगीत भजन असेल, नाट्यसंगीत असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची मुसाफिरी होती आणि इतका अनुभव होता. मला अजून एक आठवण आठवते, की आम्ही आनंद शंकरजी, आप्पा वढावकर, त्यावेळी ते एशियाड गेमचं त्याचा एक कार्यक्रम होता. त्याचं रेकॉर्डिंग चालू होतं आणि त्यांच्यासाठी मी एक लोकसंगीताचं मार्गदर्शन करण्यासाठी होतो थोडंफार आणि काही वाजवून पण मी दाखवायचो. त्यावेळी असा एक ठेका आला होता, की खालू ठेका, म्हणजे ते कोकणातलं एक पाहिजे होतं त्यांना. आणि मी त्यांना सांगितलं सगळी मोठी मंडळी होती, दिग्गज मंडळी. म्हणजे इथे कुणाचाही काही अपमान करण्याचा किंवा काही कमी लेखण्याचा प्रश्न नाही. पण त्यावेळी ते काय असतं ते काही ऑथेंटिक गोष्टी त्या लोकांच्या येत नाहीत लक्षात आणि ते वाजवता येत नाही. आणि मग ते बराच वेळ झाला, ते रेकॉर्डिंग थांबलं होतं आणि शेवटी हे म्हणाले, "अरे तू नका कोणी प्रयत्न करू, त्यालाच वाजवायला सांगा." आणि मग ते रेकॉर्डिंग झालं. पण तो असा इतका मोठा माणूस, म्हणजे त्यांनी सांगितलं, की "नाही अरे ह्याला वाजवू द्या, तो बरोबर वाजवेल ते." आणि ते झालं रेकॉर्डिंग. तर यासाठी देखील माणसाचं मन फार मोठं लागतं. मला अजून एक फार मोठी संधी या माणसामुळे मिळाली. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, कारण बाजीराव मस्तानी हा जो चित्रपट येऊन गेला, त्याचं वॉरियर थीम आहे ते मी गायले आणि यासाठी दीपक बोरकरांनी माझं नाव त्या संगीतकाराकडे सुचवलं होतं. मला खरंच कळलं नव्हतं, अरे यांनी माझं नाव कसं काय सुचवलं, म्हणजे यांनी मला कुठे ऐकलं होतं काय माहीत नाही. पण ही एवढी मोठी संधी त्या माणसामुळे मिळाली. खूप म्हणजे आम्ही प्रचंड काम केलेलं आहे एकत्र. आप्पा वढावकर असतील, दीपक बोरकर, विजय जाधव, माधव पवार, ही त्यावेळची दिग्गज मंडळी त्यावेळी असायची आणि ह्या लोकांबरोबर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. दीपकजींमुळे खरं म्हणजे ते प्रत्येक वेळेला मी जर काही असं काही टाकलं ना, ते आवर्जून त्याचा रिप्लाय द्यायचे. "वा वा वा, छान केलंस" किंवा "काय चूक असेल हे कर, तसं कर." आणि विशेष म्हणजे त्यांचं नेहमी असायचं, की तुमचं शरीर सांभाळा, योगा करा, छान खाण्यामध्ये तुमच्या पद्धती बदला, छान खा आणि चांगलं वाजवा. इतकं सांगणारी माणसं फार हल्ली कमी आहेत. आपल्यापुरतं बघणारी माणसं आहेत. ही अशी माणसं फार विरळा. मनोहरने जरी त्याच्या बोलण्यामध्ये सांगितले की ढोलकीपट्टू आहे, पण हा एक अप्रतिम संगीतकार आहे. लोकसंगीताची इतकी माहिती आहे त्याला, छान अभ्यास आहे त्याचा. आणि जेव्हा जेव्हा मला अडचण येते ना लोकसंगीतातली, तेव्हा मी आवर्जून ह्या आमच्या मित्राला फोन करतो, माहिती घेतो आणि काय गातो. म्हणजे त्याचं आता यूट्यूबवरती गाणं खूप पॉप्युलर चाललंय, माझी मैना कुणीतरी राहिली वगैरे. ते गाणं जे आहे ना, संपूर्ण गाणं मला माहिती नाही, पण अप्रतिम सुरेल गायला हा माणूस. ते क्या बात आहे. आज जे हिंदी कार्यक्रम होता ज्याला आम्ही ऑर्केस्ट्रा म्हणतो, तर मला एक सांगायचं वाटतं की मराठी वाद्यवृंद असो त्याला ऑर्केस्ट्रा म्हणायला नाही चांगलं वाटत मला, पण हिंदी असेल त्याला ऑर्केस्ट्रा म्हणायला लागतं. आणि आजच्या घडीचा जो आघाडीचा म्युझिक अरेंजर आपण ज्याला म्हणतो, त्याचं नाव आहे अजय मदन. स्वतः चांगला गिटारिस्ट आहे आणि हजारो कार्यक्रम त्यांनी केलेत संगीत संयोजक म्हणून. दीपक बोरकरनी त्याच्याकडे खूप वाजवले. तो दीपक बद्दल त्याच्या काही आठवणी सांगतोय, ते ऐकूया. सर्वांना नमस्कार. दीपक बोरकरच्या 2 आठवणी सांगण्याकरता मी ही व्हिडिओ क्लिप पाठवत आहे. दीपक आणि माझी ओळख तशी जुनी, आधी वादक नंतर मित्र, हळूहळू मित्र आणि वादक असं आमचं रिलेशन झालं. कार्यक्रम
संगीत संचलन करण्याकरता जेव्हा मला बोलवायचे तेव्हापासून मी दीपक हा पर्कशनला तालवाद्याला मला पाहिजेच असायचा. आमची मैत्री अशी झाली की मग आम्ही इतर गप्पा गोष्टी मैफिली वगैरे सर्व झाले आमच्या. एक स्टेजची आठवण सांगतो. गाणं आहे पिया तोसे नैना लागे हे. ह्या गाण्यात मी आणि दीपक जसं गाण्याचा शेवट आला की त्याच्या लाईन्स आहेत. दत्ताबाई बोलतात पिया हा पिया पिया हा पिया, हा कोरस पार्ट होतो. तर आम्ही एकमेकाकडे बघून अशी मान हलवायचे पिया. तर बाकी वादकांना कळायचे नाही असे काय करतात. मग आम्ही हळूहळू सांगितलं. याचा अर्थ आणखीन एक होतो की आम्हाला विचारतात पिया, आम्ही सांगतो नाही. ही एक मजेशीर आठवण. दुसरी आठवण अशी की दुसरी आठवण अशी की दीपकच्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि मी खास भेटण्याकरता त्याला घरी गेलो. घरी गेल्यावर नॅचरली आपल्याला वादक असल्यामुळे असं वाटते की फायनान्शियली काय प्रॉब्लेम आहे का काही का, कारण ऑपरेशन म्हटलं की खर्च बराच असतो. म्हणून मी दीपकला काही पैसे घेऊन गेलो देण्याकरता. तर दीपकने ते स्वीकारले नाही. पण मला त्याने त्याच्यानंतर एका कार्यक्रमात दीपक सारखा बोलत होता त्या ऑपरेशन नंतर की मला माईकवरती बोलायचं आहे. मला माईकवरती निवेदकाला सांगायचं मला माईकवरती बोलायचं आहे, मला माईकवरती बोलायचे. शेवटी त्याला ती वेळ मिळाली तर दीपक त्या निवेदकाच्या स्थानी गेला, माईक घेतला आणि त्यांनी ही सर्व आठवण म्हणजे मी कसं घरी गेलो त्याच्या आणि किंवा काय आर्थिक मदत पाहिजे का वगैरे विचारलं हे त्यांनी माईकवरती सांगितलं. मला अक्षरशः मला दीपक असं नाही सांगायची जरुरी नाही, पण मला भरून आलं की दीपकच्या मनात ह्या गोष्टी कायमच्या असतात. कोणाला मदत करायची काय करायची त्याचं प्रथम कर्तव्य समजायचा. नमस्कार, धन्यवाद. जसा अजय मदन हा पॉप्युलर अरेंजर आहे तशी हिंदी स्टेजवरची म्हणूया हिंदी ऑर्केस्ट्रामधली एक खूप पॉप्युलर गायिका माझी मैत्रीण म्हणजे वृषाली पाटील. तिची काही वेगळीच आठवण आहे आणि तिच्या आठवणीमुळे एक दीपकचा वेगळा पैलू आपल्याला समजणार आहे. ऐकूया. नमस्कार, मी गायिका वृषाली मळगी पाटील. खरं तर दीपक काकांबरोबर माझ्या खूप आठवणी आहेत. कितीतरी प्रोग्राम्समध्ये मला त्यांच्याबरोबर गाण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल मी स्वतःला खरंच खूप भाग्यवान समजते. पण आज जी आठवण मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे ती थोडीशी वेगळी आहे. माझे गुरुजी पंडित शिवानंद पाटील यांच्या कन्नड अभंगांचं रेकॉर्डिंग रेडिओ वाणी स्टुडिओमध्ये सुरू होतं. तिथे मी सुद्धा त्यांना साथ संगत करण्यासाठी होते. त्याच दरम्यान मी आकाशवाणीच्या ऑल इंडिया रेडिओची सुगम संगीत गायन स्पर्धा यामध्ये भाग घेतला होता. स्टुडिओमध्ये साधारण लंच ब्रेकच्या आधी मी माझ्या घरी फोन केला. तिकडे मला एक अतिशय आनंदाची बातमी समजली की त्याच सुगम संगीत स्पर्धेत पूर्ण भारतातनं माझा पहिला क्रमांक आला होता. साहजिकच मला खूप आनंद झाला आणि तिथे उपस्थित सगळ्या मोठ्यांना मी ती बातमी सांगून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यातच दीपक काका सुद्धा होते. थोड्या वेळाने लंच ब्रेक झाला. लंच ब्रेकमध्ये दीपक काका माझ्या समोर येऊन उभे राहिले आणि माझ्या हातात एक सुंदर गिफ्ट रॅप केलेला बॉक्स दिला. तो बॉक्स मी उघडून पाहिला तर त्यात एक सुंदर पार्करचं पेन होतं. मला खूप आनंद झाला आणि कौतुकही वाटलं
की दीपक काकांसारख्या मोठ्या कलाकारांनी माझ्यासारख्या एका छोट्या नवीन कलाकाराला एक लक्षात ठेवून शाबासकी म्हणून, एक प्रोत्साहन म्हणून ते गिफ्ट दिलं होतं. त्यामुळे कलाकार म्हणून ते किती मोठे होते हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते माणूस म्हणून किती मोठे होते याचे अनुभव माझ्यासारखे तुम्हालाही आले असतील याची मला खात्री आहे. त्यानंतर अजून एक अनुभव म्हणजे स्टेजवरती कुछ दिल ने कहा हे गाणं मी कित्येक वेळा गायले. प्रत्येक वेळेला गाण्याच्या अगोदर काही चिमण्यांचे आवाज आहेत, पक्ष्यांचे आवाज आहेत. तर दीपक काका त्यांच्या त्या वाद्यांमधनं ते आवाज इतके सुंदर काढायचे की प्रेक्षकांचा टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. त्यानंतर 1 मिनिट मला थांबावं लागायचं आणि मग त्याच्यानंतरच मी ते गाणं सुरू करू शकत होते. असे कितीतरी अनुभव आहेत जे मी सांगायला जर सुरुवात केली तर वेळ कमी पडेल. तर दीपक काका, मी एवढंच म्हणेन की आम्हाला खूप आठवण येते तुमची. तुमच्यासारखा कलाकार, बाप कलाकार आणि बाप माणूस पुन्हा होणे नाही. तुमच्या कामांमधनं, तुम्ही आम्हाला दिलेल्या मार्गदर्शनातनं तुम्ही नेहमीच आमच्याबरोबर, आमच्या आठवणींमध्ये नेहमीच असाल. थँक्यू फॉर एव्हरीथिंग दीपक काका. आणि अप्पा, तुमचेही खूप खूप धन्यवाद की तुम्हाला माझी आठवण आली. दीपक काकांची आठवण काढण्यासाठी तुम्ही माझ्या नावाचा विचार केला आहे, याबद्दल परत एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच. पार्ल्यामध्ये एक प्रसिद्ध संस्था आहे आरो आर्ट्स नावाची. अनेक वेगळ्या वेगळ्या विषयावरती हे कार्यक्रम करत असतात. संकल्पना वेगळी असते आणि छान वाटतं त्यांचे कार्यक्रम करताना. असाच एक कार्यक्रम त्यांनी 1-2-2.5 वर्षापूर्वी केला होता, ज्यामध्ये आम्हा 6 कलाकारांचा सत्कार त्यांनी केला होता, सन्मान केला होता. त्यामध्ये दीपक होता आणि त्या निमित्ताने अमोदला दीपकचा जो अनुभव आला ना तो सांगतोय. नमस्कार, मी अमोद दातार, विले पार्लेच्या आरोह आर्ट्स या संस्थेतर्फे तुमची संवाद साधतोय. अप्पांचा हा जो उपक्रम आहे, अप्पांच्या गप्पा, या ते दीपक बोरकर यांच्यावर आणखीन एक एपिसोड करतायत असं म्हणाले आणि त्यांनी सांगितलं की तू पण थोडा दीपक बद्दल बोल. हे सांगितल्यावर मला खूप आनंद झाला आणि त्याबरोबरच माझं मन 2 वर्ष मागे गेलं, जेव्हा आम्ही आरोह आर्ट्स या संस्थेतर्फे गौरव तालसुरांचा हा जो उपक्रम करतो, ज्यात आम्ही अनेक वादकांचा, पडद्यामागे असलेल्या वादकांचा सत्कार करतो, सन्मान करतो. एप्रिल 2023 मध्ये असाच जेव्हा आम्ही कार्यक्रम ठरवला होता, तेव्हा अप्पा आणि आमच्या निरादी रवींद्र पार्ल्याच्या या दोघांनी आम्हाला जी नावं सुचवली त्यात दीपक बोरकर यांचं नाव अग्रक्रमाने त्यात होतं आणि त्यानिमित्ताने दीपक बोरकरांशी परिचय झाला. नाव माहिती होतंच, पण प्रत्यक्ष परिचय नव्हता. आम्ही त्याला जेव्हा भेटायला गेलो आणि त्यांनी काम केलेल्या गाण्यांची, फिल्म्सची, अनेक संगीतकारांची लिस्ट बघितली, तेव्हा डोकं चक्रावून गेलं. या माणसाने किती रूपांबरोबर काम केलंय. तसंच त्यांच्यासारखा हरवंदरी कलाकार, इतकी वाद्य लीलया पेळणारा कलाकार, लीलया झेलणारा कलाकार, असे कलाकार आपल्या इंडस्ट्रीत अतिशय मोजके आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी इतकी वर्ष, इतकी दशकं काम करून सुद्धा तो माणूस इतका डाऊन टू अर्थ होता, इतका साधा राहायचा की तो आम्हाला त्यांचा फार मोठा गुणविशेष वाटला. आमच्या कार्यक्रमात आम्ही तेव्हा असं म्हटलं की आम्ही तुम्हाला आणायची व्यवस्था करतो. ते मला नको काही गरज नाही, मी डायरेक्ट डिनरातला येईन पार्लर. आणि ते आले. तो कार्यक्रम खूप चांगल्या रीतीने साजरा झाला आणि जेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांना खूप बरं आलं होतं की वादकांचा सन्मान व्हावा, पडद्यामागच्या वादकांना काहीतरी रेकग्नेशन मिळावं. हा जो उपक्रम आम्ही आमच्या परीने छोट्या प्रमाणात करत होतो त्याचा खूप आनंद त्यांना झाला होता आणि अतिशय सुंदर तो कार्यक्रम झाला. आज या निमित्ताने दीपकजींचं पुन्हा स्मरण करण्याचा, पुन्हा त्यांची आठवण करण्याचा योग अप्पांमुळे आम्हाला मिळाला. याच्याकरता अप्पा तुमचे खूप धन्यवाद. आणि तुमचा हा अप्पांच्या गप्पा हा उपक्रम तुम्ही अतिशय सुंदर रीतीने सादर करता. तो असाच निरंतर चालू राहो, हीच आमच्या आरोह आर्ट्स तर्फे तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. मुंबईमधली प्रसिद्ध वाद्यांची कंपनी म्हणजे हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी.
आणि त्याचा एक भागीदार उदय दिवाणे हा माझा मित्र आहे. माझा मित्र काय, माझा गुरुबंधूच आहे. ह्याचा एक किस्सा मला सांगायचा आहे की साधारण 18-20 वर्ष झाली असेल. उदयने मला एकदा फोन केला संध्याकाळी की अरे उद्या बरोबर काय करतोयस. म्हटलं काय काम आहे रे. नाही, बोलतो माझ्याकडे 5-6 पेट्या आल्यात, त्या जरा चेक करणं, म्हणजे त्याच्या मला किमती ठरवायच्या आहेत. मग दुसऱ्या दिवशी मी गेलो, त्या सगळ्या पेट्या हार्मोनियम बघितली. सगळ्या चांगल्या होत्या, पण त्यातली एक खास होती मला आवडलेली. मी म्हटलं सगळ्या चांगल्या आहेत पण ही जास्ती चांगली आहे. एवढं बोलून मी आलो घरी. आणि मग संध्याकाळी जी मला आवडलेली हार्मोनियम होती ना, ती घेऊन उदय माझ्या घरी आला. अरे म्हटलं काय आहे. नाही नाही, ही तुझ्यासाठी आणली. अरे म्हटलं माझ्याकडे ऑलरेडी आहे ना, तुमचीच एक पेटी आहे माझ्याकडे, तुमच्याकडनं घेतली. नाही नाही, पण तुला मला गिफ्ट द्यायची आहे, तर ही पेटी तुला माझ्याकडनं गिफ्ट. असा हा आमचा दिलदार मित्र दीपकचा पण मित्र होता. आणि दीपकनी त्याच्याकडनं खूप वाद्य घेतली होती, ह्यांनी ज्याला वाद्य दिली होती. तर उदय दीपक बद्दल ती गोष्ट सांगतो, ऐकूया. नमस्कार, मी उदय दिवाणे, हरिभाऊ विश्वनाथ कंपनीचा एक भागीदार म्हणजेच एक पार्टनर बोलतो. आप्पांच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये दीपक बोरकरच्या आठवणी जसा आप्पा सांगतो तसेच अनेक लोक सांगत आहेत. माझ्याही काही छान आठवणी आहेत, त्या मला इथं सांगाव्याशा वाटतात. ज्याप्रमाणे मी आप्पांचा व्हायलिनमधला गुरुबंधू, तसाच मी दीपकचा तबल्यामधला गुरुबंधू आहे. त्यामुळे माझे आणि दीपकचे तबला आणि साईड रिदमचे नाते तयार झाले. त्याबद्दल मी एक 2-4 गोष्टी सांगणार आहे. मी आणि दीपक आमचे गुरु श्री महादेवराव इंदोरकर यांच्याकडे अंदाजे 1970 ते 71च्या दरम्यान तबला शिकत होतो. तेव्हापासून दीपकची आणि माझी मैत्री सुरू झाली. तबल्याबरोबरच साईड रिदमची त्याला आवड होती. आणि त्याला कारण म्हणजे एक कलाकार श्री विजय इंदोरकर हे होते. त्यांच्याकडे दीपकने बरेच साईड रिदम बनवून घेतले. उदाहरणार्थ कब्बास, रेशो रेशो, मराकस. नंतर त्याला इतर काही साईड रिदम हवे होते, तेव्हा तो आमच्या दादर येथील दुकानात यायला लागला. एकदा मी त्याला त्याच्या कल्पनेप्रमाणे एक मोठा डबल लाईनचा 37 पाईपचा चॅम्प्स बनवून दिला स्टँडसहित. त्याचा आवाज ऐकून दीपक एकदम खुश झाला. नंतर त्याला वेगवेगळ्या सुरांचे सिंगल व 4चा सेट असे वेगवेगळ्या सुरांचे चॅम्प्स बनवून दिले. त्याचा उपयोग त्याला वेगवेगळ्या सुरांच्या मंजिरा व ट्रँगल असा वाजवण्यासाठी झाला. त्याच्याकडे एक जर्मनचे ऑटो हार्प होते. त्याला लागणाऱ्या वेगवेगळ्या गेजच्या तारा त्याही जर्मन मेकच्या रोजलू कंपनीच्या बनवून दिल्या. त्यामुळे त्याच्या स्वरमंडळचा आवाज व ट्युनिंग अतिशय उत्तम जमू लागले. तसेच दिंबडी, बगलबच्चा, चोंडकं, तसेच 13 सुरांची मंजिरा तरंग म्हणजेच बेलट्री अशी अनेक वाद्य त्यांनी माझ्याकडून घेतली. म्युझिकल प्रोग्राममध्ये दीपक साईड रिदमला असला की मी त्या प्रोग्रामला हमखास जायचं व त्याचे वेगवेगळे साईड रिदम इन्स्ट्रुमेंट हाताळताना पाहायचं. कान तृप्त व्हायचे व मन प्रसन्न व्हायचं. अशा रीतीने आमची मैत्री दीपकबरोबर कायम राहिली. असा हा सर्वांचा आवडता, सर्वांना मदत करणारा व एकदम डाऊन टू अर्थ असा हा मित्र सर्वांना हवासा वाटतो, याचा मला अभिमान आहे. बघितलं तर मंडळी, इतकी सारी वेगवेगळी माणसं झाली. कोण म्युझिक डायरेक्टर आहे, कोण गायक आहे, कोण संगीत संयोजक आहे, नंतर एक लेमॅन आहे, कोणतरी एक प्रोड्युसर आहे. तर आता घरचं कोणतरी पाहिजेत ना. तर दीपकची पत्नी नूतन, हिची बहीण तन्वी आणि तिचे पती विपिन हे दीपकबद्दल बोलतायत, ऐकूया. नमस्कार. दीपकजी बोरकर म्हणजेच आमचे प्रिय आदरणीय भाऊजी. त्यांचा आमचा परिचय त्यांचं माझी बहीण नूतन हिच्याशी लग्न झाल्यानंतर झाला. त्यावेळेला ते वादक कलाकार म्हणून किती महान आहेत याची आम्हाला कल्पना होतीच, पण पुढे जसजसा परिचय वाढत गेला त्यावेळेला माणूस म्हणूनही ते किती महान आहेत याचीही आम्हाला कल्पना येऊ लागली. अप्पा उडावकरांनी आठवणीतला दीपकचे 2 सुंदर भाग केले
आणि त्यावेळी मान्यवरांनी सांगितलेल्या दीपकजींविषयी आठवणी आम्हाला खूपच आनंद देऊन गेल्या. दीपकजींचे खास मित्र म्हणजे अप्पा वडावकर आणि त्यांचं कुटुंबीय देखील. सांगीतिक जीवनात तसंच सामान्य जीवनातही सर्वांनी मिळून दीपकजींना वेळोवेळी मार्गदर्शन तर केलेच आहे आणि ह्या गोष्टीचा उल्लेख दीपकजी त्यांच्या बोलण्यातून नेहमीच करत आलेले आहे. आत्तासुद्धा अप्पा वडावकर हे नूतनच्या मागे ठामपणे उभे आहेतच आणि ह्या दोस्तीला माझा सल्ला. भाऊजींना ज्या वेळेला बिझी शेड्यूलमधून उसंत मिळायची त्यावेळेला आम्ही एकत्रितपणे भरपूर प्रवास केला आहे. या संपूर्ण प्रवासात ते आम्हाला रेकॉर्डिंगमधले मोठ्या मोठ्या कलाकारांचे किस्से, काही गमती जमती असे अगदी इतके रंगवून सांगत. आणि आमचा दरवर्षी कोकण दौरा तर अगदी ठरलेला असायचा. त्यावेळेचं संपूर्ण ड्रायव्हिंग भाऊजी अगदी हौसेने करत असत. आमच्या प्रवासादरम्यानच्या 2 आठवणी मला सांगायला आवडते. पहिलं म्हणजे आम्ही लोणार सरोवराला जेव्हा भेट दिली त्यावेळेला त्यांची नुकतीच नी रिप्लेसमेंट सर्जरी झालेली आणि लोणार सरोवरापर्यंत पोहोचण्याची अतिशय अवघड वाट आमच्या कितीतरी आधी पार करून ते तिथपर्यंत पोहोचले देखील. त्यांच्या याच जिद्दीच्या जोरावर लहानपणापासून त्यांनी अनेक संकटांना अगदी खंबीरपणे तोंड दिलं आहे. दुसरी आठवण सांगायची म्हणजे अंदमान भेटींची. ज्यावेळेला आम्ही अंदमानला गेलो तेव्हा देशोविदेशी भेट देणारे भाऊजी म्हणाले होते की आज माझी मोठी स्वप्नपूर्ती झाली. याचं कारण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रती असलेला त्यांच्या मनातला प्रचंड आदरभाव. सेल्युलर जेलमधील सावरकरांच्या कोठडीत जेव्हा ते गेले तेव्हा एरवी कायम निश्चल असणारे आमचे भाऊजी पहिल्यांदाच भाऊक झालेले आम्हाला दिसले होते. दीपकजी माझे साडू असल्याचा मला खूप अभिमान आहे आणि बोरकर कुटुंबीय तसेच वैद्य कुटुंबियांवर त्यांचे आशीर्वाद नेहमीच राहोत. धन्यवाद. तर हा सर्व दीपकचा परिवार किती प्रेमाने आदराने अशी बोलतात त्यांच्याशी, तर खूप छान वाटतं मला की आमचा हा मित्र किती मोठा कलाकार तर होताच पण माणूस किती मोठा. आणि म्हणून कधी कधी मोह होतो की अजून एखादा एपिसोड करावा का, पण पुढे मी काय करीन मला माहिती नाही. तर आजचा एपिसोड इथे संपवतो मी. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल माझा सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. वंदे मातरम.